तर हृदय ध्यानाचं अशा डिफिकल्टीज आल्या. 2-3 लोकांनी पटापट हृदय ध्यानाचा अनुभव सांगायचे. काय तुम्ही केलं? किती वेळा केलं? लवकर. कारण हे लक्षात येत नाहीये त्यांना. आणि मग त्यांचं म्हणणं की मटेरिअलिस्टिक मागायचं नाही, मग काय मागू आम्ही? मी सांगितलंय का हृदय ध्यानात मटेरिअलिस्टिक मागा. मी सांगतेय की हृदय ध्यान तुम्हाला काही हवं असू दे, नाहीतर नको असू दे, ते करायचंच आहे. संपलं आता रविवारपर्यंत मुदत होती माझी रिव्हिजनची. पण आज हे ऐकल्यावर मला पुन्हा थोडंसं घ्यायचंय. कारण तुम्हाला ना, जे काही सगळं मी सांगते, ते सगळं सांगत बसायचं म्हटलं, तर हृदय ध्यानावरच 21 दिवसाचा कोर्स आहे. एवढं नॉलेज आहे त्या हृदयाचं आणि एवढं ते शास्त्र आहे, सायन्स आहे. टप्प्याटप्प्याने मी घेते. आता भाग 1 मध्ये आपण हे घेतलं. भाग 2 मध्ये अजून सगळे ते लेयर्स आपल्याला ऑराचे लेयर, 7 लेयर्स, फ्रिक्वेन्सी, एनर्जी हे सगळं तिथे डिटेल बघायचंय. भाग 2 मध्ये आणि मग या बाह्य गोष्टी, क्रिस्टल म्हणा, पिरॅमिड म्हणा, ऑरा म्हणा, बाह्य गोष्टींनी कसं आपण स्वच्छ करू शकतो, हे सगळं भाग 2 मध्ये बघायचं. मग हळू-हळू टप्प्याने चाललोय. पण जर हृदय ध्यान, मॅग्नेटिक ऑरा जर आपण वाढवला नाही, तर पुढे काहीच नाही होणार. तुम्हाला कसलं काही तुमचं मॅग्नेटिक फील्डच वाढणार नाही. आता आज जे मी व्हॉईस क्लिप टाकली आहे, सुषमा मॅडमनी हृदय ध्यानाचा एक्सपिरियन्स लिहिला आणि मी त्या आयोलेट क्रिस्टलची आयोलेट क्रिस्टल नाही तो खडाच आहे. दाखवेन मी आणेल पिरॅमिडला मस्त बांगडी पण आणेल. कसे सुंदर केले. तर त्यावेळेला मला अजून तो व्हॉईस क्लिप टाकल्यावर एक अजून आठवलं, की एक आयोलेट दिला होता त्यांनी, दुसरा रोज क्रिस्टल दिला होता. आणि त्यावेळेलाच हे जे सगळं आत्ता चाललंय ना, त्यावेळेलाच तिने मला सांगितलं होतं. म्हणून लगेच धाव करू नका. तुम्हाला काय सांगायचा अवकाश, की तुम्ही ब्लँकली धाव करता. प्रत्येक ॲस्ट्रोलॉजीचा असा स्पेशलाइज्ड एरिया असतो. एखादा ॲस्ट्रोलॉजर हे योग्य सांगत असेल, तर त्याला दुसरं काही येत नसतं किंवा त्याचं दुसरं काही खरं ठरत नसतं. तर ती आहे इंटरनॅशनल प्रोफेशनल सगळं सांगणारी. मी पी-एच-डी साठी म्हणजे गेले होते, तेव्हा ती मला म्हणाली, "तुझी पी होणार आहे." म्हटलं, "मला कुठं करायची पी मी आता हे कॉलेजचं जे काही झालं होतं, आम्हाला काही दिलं नव्हतं प्रोफेशन म्हणून मी म्हटलं, "काय प्रोफेशन?" ती म्हटली, "तुझी पी होणार आहे." मग म्हटलं, "मला नाही करायची पी 10 वर्षापूर्वी उघडली होती फाईल." "नाही," म्हणे, "होणार आहे की." म्हटलं, "अहो गाईड नाही, काही नाही." ती म्हणे, "गाईड चालत येणार आहे तुझा. गाईड चालत येऊन म्हणणार आहे, मी आलोय आणि कर." सेम तसंच झालं. तुम्हाला माहिती त्यावेळेला तिने मला सांगितलं होतं, यू-एस-एच्या वेळेला जायचं. मी 2019ला मला यू-एस-एने ग्रँट घेऊन बोलवलं लीडरशिप प्रोग्रामला. त्यावेळेला त्याच्या आधीच तिने मला सांगितलं, की "तुझं खूप पुढं चांगलं आहे. तू एका टीममध्ये काहीतरी खूप क्रिएटिव्ह वर्क करत आहे आणि ह्या ज्या तुम्हाला असाइनमेंट सांगते ना, त्याच्यापेक्षा डेप्थमध्ये असाइनमेंट असायच्या तिथे. थोडंसं घेतलं की लगेच असाइनमेंटला घ्या, ड्रॉइंग शीट घ्या, कलर घ्या, जा तिथे बसा, कुठेही बसा, झाडाखाली बसा, इकडं बसा. झाल्याशिवाय यायचंच नाही. पुढं घ्यायचंच नाही असं होतं ते. रस्त्यात तर रस्त्यात. एखाद्या ठिकाणी व्हिजिट दिली, की रस्त्यातच बसवायचे आम्हाला. चला काय-काय झालं बोला. काय पाहिलं, काय कळलं बोला. मग प्रत्येकाने बोलायचं. मग ग्रुप करायचे. मग ग्रुपमधनं बोलायचं. मग परत एका ग्रुपचं दुसऱ्या ग्रुपला सारखं तेच डिस्कशन, मनन, चिंतन, लेखन याशिवाय काही नव्हतंच तिथे. मग हे ह्या पद्धती जगातल्या शिकवण्याच्या आहेत. तिथे सगळ्या जगातले शिकवायला आले आणि माझ्या एक लक्षात आलं, इंडियन टीचर सारखं तिथे कोणी नाही. इंडियन टीचर म्हणजे नुसते रट्टेबाजी बांधतात. नुसतं बडबड, 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 पोपटपंची, पोपटपंची, पोपटपंची. 1 तासाचं लेक्चर असेल तर 50 मिनिटं पोपटपंचीच. तिथे उलटं आहे. तिथे 10 मिनिटं बोलणार आणि 50 मिनिटं आपण काम करायचं असतं ऐकणाऱ्यांनी. आणि मग हे सगळं मी माझ्या त्या प्रोग्राममध्ये सगळ्यांच्या स्टाईल लिहीत गेले, टीचिंग स्टाईल. त्याच्यावर मला कितीतरी इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले आणि माझी स्पेशलायझेशन ती बनली शिकवण्याची हातखंडी सगळे. हे सगळं कॉम्बिनेशन जगभराच्या वर्ल्ड टीचर्सचं एक हे केलं. त्याच्यावरच मी ते सगळं लिहिलं टीचर असल्यामुळं. माझ्या रिपोर्टमध्ये हे पण पानं ॲड केली टूल्स एंड टेक्निक्स. आणि मग ते सगळं आपल्या इथे पाठांतर, मगिंग आणि सगळी जे मार्क्स आहेत, एखादा 12वीचा 98-99% मिळालेल्या मुलाला सुद्धा काही येत नाही त्यामुळं. हे फार मी भेद जाणून घेतला आणि मग अगदी थोडंसं मी तुम्हाला वापर करते. अगदी एक पॉइंट नॉट वन टाकतात. तर याच्यामध्ये हे फार महत्वाचं असतं. एक्सपिरियन्स आपल्याला काय मिळतो, काय शिकतो आपण ते. तर आता तिघी-चौघी रेडी व्हायचे आणि बोलायचे.
त्याच्या आधी मी काही सांगणार आहे, हृदय ध्यान का करायचं? तर त्याच्यामध्ये तिने मला सांगितलं होतं, "तू काहीतरी अशी इंटरनॅशनल टीममध्ये करतीये, खूप गुंग आहे, मग्न आहे आणि क्रिएटिव्ह काम चाललंय तुझं सारखं. काहीतरी तुझं मोठं होणार आहे." मग मी तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं. मग मी तिला म्हटलं, की "हे कसं गं तुला कळलं? एवढं कसं डिटेल कळलं?" तर ती म्हणे, "साधना लागते, साधना." म्हणजे काय परत तिथेच आलो बघा, आपल्या इथेच आलो. जोवर साधन नाही, ध्यान नाही, तोवर काही कळतच नाही. किती नियम किती लावणार रूल ॲस्ट्रोलॉजीचे. त्या ॲस्ट्रोलॉजीच्या नियमाने किती कळणार? आणि एवढं ॲक्युरेट कोण सांगणार आहे, की "अगं तुझं येणार आहे गाडी तुला." स्वतःहून तुझ्या पुढे येणार आहे आणि म्हणणार आहे, "मी आलोय कर." सेम माझ्याच एरियातले तुम्हाला माहिती आता मॅनिफेस्टेशन स्टोरी मला सांगायची झाली तर नाहीतर उद्या. त्याच्या आधी ही बॅकग्राऊंड ऐकून घ्या. आणि प्रत्येक गोष्टीला मी कसं केलं, काय केलं हे तुम्हाला सांगणार आहे माझ्या ह्याच्यासाठी नाही. तर एखादी गोष्ट कशी मिळवायची मग तुम्ही लिहा ते. हे कसं मिळालं? हे का झालं? कशासाठी झालं? काय केलं मॅडमनी? मग आपण काय करू शकतो? तर हे तिने मला सांगितलं होतं. गेल्यावर मला लक्षात आलं. ज्यावेळेला तिने ते मला म्हटले, की "तू एवढी मॅग्नेटिक होणार आहेस. तुझ्या हृदयाचा ऑरा एवढा आहेच चांगला अजून, पण अजून खूप वाढणार आहे. तू मॅग्नेटिक बनणार आहे. खचा-खचा खेचून घेणार आहे सगळ्यांना." तुम्हाला कल्पना नाही, मला खूप लोकं माझ्या ह्याच्यावर अट्रॅक्ट होतात. पण मी दूर ठेवते 4 हात. 4 हात दूर ठेवते. एकदा बोलत नाही तोवर माझी काही इम्पॅक्ट होत नाही. पण मी एकदा बोलायला सुरुवात केली, की माझा इम्पॅक्ट येतोच येतो. कोणीही असू दे. जगातले पण असू देत कुठलेही. पण मी 4 हात दूर ठेवते. तर ती म्हणाली, "तू खूप अट्रॅक्टिव्ह बनणार आहे. तुझं वलय वाढणार आहे. तू अशी खेचणार आहेस सगळ्या लोकांना." आणि मी सगळं लिमिटेड ठेवलंय तुम्हाला माहिती तर ते त्यावेळेला ती म्हटली, की हे सगळं दिसतंय तिला आणि आत्ता सुद्धा तिने बरचसं हे जे काम चाललंय ते तिने आधीच सांगितलं होतं. पिरॅमिड झालं आपलं हे तिने आधीच सांगितलं होतं. तू रुरल भागात काहीतरी करणार आहेस. पण एवढं कोण सांगू शकतं अगदी ॲक्युरेट? ते दिसतं ढळाढळ साधना, साधनेच्याच ह्याच्यावर आहे. तर चला हृदयाचं आपल्याला बघायचंय आणि 3-4 लोकं मला हवेत, की ज्यांचे काही आहेत, आलेत त्यांनी सांगा. म्हणजे थोडंसं एक मदत होईल, की लिहिताय तुम्ही पण ते वाचणाऱ्यांना पण कितपत वेळ आहे, नाही आहे मला नाही माहिती. तर ते मी पुन्हा घेतलंय. खरं मला आज मॅनिफेस्टेशन स्टोरीच माझी सांगायची आहे. पण हे सगळं मी ऐकलं आणि म्हटलं नको. हृदयाचं महत्त्व अजून कळलं नाही. मग काय म्हणता तुम्ही होत नाही, माझं होतच नाही. असं अवघड असतं का? मला काही मिळवायचंच नाही. काय उत्तर आहे? तुम्ही मटेरिअलिस्टिक नको म्हटलं, मग मी काय करू आता? मला काही समजेनाच मी काय करू? अरे आणि एक मग व्यक्ती म्हणते ते काय मिळवण्यासाठी करायचं नाही तर मी कशाला करू? मग कशाला करायचं? मग मी काय बडबड, बडबड केली ती सगळी व्यर्थच गेली आहे ना. का करायचंय? कशाला आलायत मग या कोर्सला तुम्ही? तुम्हाला मिळवण्यासाठी नाहीये ते. हे पुढं जाण्यासाठी आहे. तुम्हाला आध्यात्मिकतेमध्ये जायचंय, जीवनात पुढं जायचंय. मटेरिअलिस्टिक काय असू देत, नको असू देत, हे सगळं अध्यात्म आहे. हृदय म्हणजे अध्यात्म नाही का? तुम्हाला माहिती आहे ना 5व्या डायमेन्शनमध्ये आपण कसं जाणार आहे? आपल्या हृदयाचा कप्पा ओपन झाल्याशिवाय आपण जाणार आहे का 5व्या डायमेन्शनमध्ये? मग कसं काय हे हृदयाला तुम्ही नुसतं मटेरिअलिस्टिक म्हणता? हेच तर आहे ना हृदय. बुद्धाचं जर बघितलं, तर बुद्धाला म म खडे मारले, तरी त्यांनी आंबे काढून दिले. मग आपण गजानन महाराजांचं बघतो, तरी ऊस पिळून दिला मुलांना. मग हे हृदयाचं नाहीये का? हृदयच ओपन झालं तर आपण असेंड होणार ना. मग आता हे बघा, हे आपण जे बघतोय सूक्ष्म शरीर, हे आपलं स्थूल शरीर. मग आपण सूक्ष्म शरीर थोडक्यात पाहिलंय. मग कारण शरीर हे थोडक्यात पाहिलंय. हे आपल्याला डायल्यूट करत जायचंय. हे डिटेल सगळं थोडं-थोडं आहे. तर आपण आता जे बघतो या कोर्समध्ये, काय-काय ह्यानी मिळणार आहे आपल्याला? एनर्जी इज एव्हरीथिंग. पण एनर्जी कशी बदलणार आहे? थॉट आपण बघून घेतलं. पेंडुलमनी पण बघितलं थॉट्स काय शब्द. मग हृदय ध्यान शब्दांवर नाही का आधारित? मग तुम्ही म्हणायचे 1-1, 2-2 मिनिटाला नाही म्हणायचे. दिवसभरात स्प्लिटिंग पाहिजे ते. शब्दांची पॉवर तुमची वाढली पाहिजे. तुमच्या शब्दांना पॉवर आली पाहिजे. तुमच्या हृदयाला मीटिंग यू विल एंड इन 10 मिनिट्स असं काय होतंय मला कळत नाहीये. बघते मी आता. काय झालंय परत. फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे. व्हायब्रेशन बरं मीटिंग बंद पडली तर परत याच लिंकनी जॉइन व्हा. फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे. व्हायब्रेशन्स वाढवायचे आहेत. इमोशन्स मग आता आपण हळू-हळू थॉट शब्दांकडनं इकडे चाललोय ना आता थोडंसं.
इमोशन्स, फिलिंग्स कडे चाललोय ना, मग डायरेक्ट व्हिज्युअलायझेशन तर जमणार आहे का? बघा आता काल ॲडव्हान्स प्राणिक हिलिंग केलं, त्यात सुद्धा हेच आहे. इमोशन्स, फिलिंग्स, व्हायब्रेशन्सच आहे. तुम्ही कुठेही जा, दुनियेचं काही घ्या. तर हा आपण चार्ट भाग 2 मध्ये डिटेलमध्ये पाहिला, तर इथे थोडक्यात आपण फ्रिक्वेन्सी वाढवतोय. बघा, ही लो फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे नंबर ऑफ सायकल्स एका सेकंदात किती होतात? आपल्या इंडियाची पॉवर फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे. म्हणजे एका सेकंदात 50 वेळा सायकल म्हणजे वारंवारता ही. म्हणजे भराभर, भराभर, भराभर एका सेकंदात 50 सायकल्स येतात ते. मग फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे ना तुम्हाला. काय महत्व आहे फ्रिक्वेन्सीचं? बघा 20च फ्रिक्वेन्सी असेल तर शेम आपण असतो, शेममध्ये असतो. 30 असेल तर गिल्टमध्ये असतो. 100 असेल तर फिअरमध्ये असतो. अँगर असेल तर 150. प्राईड असतो आपल्याला, स्वाभिमान, गर्व 175. करेज असते, की हे करूयात, हृदयध्यान करूयात. करेज आहे 200 ला आलो. न्यूट्रॅलिटी आहे आता. काही नाही, काही झालं तरी स्वस्थ बसायचं. ना वाईट, ना दुःख, कोणी काय बोललं, ना ही बाजू, ना ती बाजू. न्यूट्रल. विचार पण नाही करायचा. 250 फ्रिक्वेन्सीला जातो आपण. मग ध्यानात हेच घेतो ना आपण. मग विलिंगनेस बघा खूप पॉझिटिव्ह असणं प्रत्येक गोष्टीसाठी. 310 ॲक्सेप्टन्स मोडमध्ये गेलो. मग 350. आणि लव बघा बरं हृदयाची. हे हृदयाशिवाय लव असतं का? लव काही 2 पुरुष आणि स्त्री मधलंच लव आहे का? ते सगळ्यांमधलं लव आहे. 500 ला लगेच जंप मारतो आपण. मग का नाही हृदय ध्यान करायचं? इथून लगेच आपण 500 ला जाणार आहे. आणि म्हणे मला नाही होत अन् मग कशाला करायचं? मटेरिअलिस्टिकच आहे. मला काही कळेनाच काय मागावं आणि मोठंच मागून बसता. काय कळतच नाहीये बऱ्याच लोकांना. आणि जॉय बघा बरं आनंदात. का बरं हे सगळ्यांना सांगायचंय? अनुभव सांगायचाय, आनंदात राहायचंय, झोके घ्यायचेत. मग 540 ला जम आणि त्याच्याही पेक्षा एकदम शांतता, खूप छान ध्यान केलं तर 600 ला जंप मारणार आहे. आणि एनलाइनमेंटची 700% कसं काय मग इकडं आपण अध्यात्माकडे जाणार आहे? हे हृदयाचा ऑरा आहे हिरवा. बघा हे मूलाधारचा रंग आहे. कलरची सुद्धा तशाच फ्रिक्वेन्सी आहे, मूलाधार. बघा हे स्वादिष्टान, मणिपूर, मग हृदय, मग बघा हे थोडंसं कंठ, विशुद्धी चक्र, मग हे बघा आज्ञाचक्र. म्हणजे चक्रांवाईज सुद्धा तसंच आहे मग. मग हे आपण जर बघतो, आपल्याला नुसतं उडायचंय, सुंदर, सुंदर उडायचंय. म्हणजे बघितलं आपण फिजिकल प्लेन आणि ॲस्ट्रल प्लेन आपण लगेच जर गोष्टी बघितल्या तर भौतिक जगत काय? कुठलाही बदल घडवून आणायचे आपल्याला. मग शारीरिक कृतींची गरज आहे ना. मग शारीरिक कृती ज्या करायच्या त्या कळल्या पाहिजेत. मग सूक्ष्म स्तरावर. मग एक सूक्ष्म स्तरावर आपण इमॅजिनेशन करणार आहे, भावना आणणार आहे. हे मी जास्त डिटेल घेतलंच नाहीये. कारण ते कळण्याची हे छोट्या-छोट्याच गोष्टी कळत नाही तर काय? तर हे हृदयाचं आपल्याला करायचंच आहे. तर मी आता माझी मॅनिफेस्टेशन स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. कुठं आहे ती? व्हिज्युअलायझेशन. चला तोवर कोणीतरी मला सांगा. हे बघा हे व्हिज्युअलायझेशनचं सगळं शास्त्रच आहे. म्हणजे हृदयाचं तर मिळवायचंच आहे आपल्याला, पण मेंदूचं पण मिळवायचंय आणि दोन्हीचा कोहिरन्स करायचा आहे. कोण सांगतंय मला? हृदयाचा एक्सपिरियन्स कोण सांगतंय चला? मी तर वर बघते. कोणाला आलाय का एखादा अनुभव हृदय ध्यानाचा? हो मॅडम, मी सांगते. हां. मी व्हिडिओ बोलू ऑन का? करताय का? व्हिडिओ ऑन केला तर बरं होईल. होय नाही, मॅडम. व्हिडिओ नाही करू शकत. हा. बरं ठीक आहे सांगा. चला हा. बोला. काय माझं नाव हर्ष मिळालं मोहता. आणि किती वेळा केलं हे महत्वाचं आहे. हो. तर आपण पहिल्या दिवशी घेतलं होतं की मला छानशी गिफ्ट मिळाली आहे, हे आपण घेतलं होतं. हं. तर 2 दिवसांनी लगेचच मी आईकडे गेले तर आईने माझ्यासाठी कुंडी सकट तुळशीचं रोप तयार करून ठेवलेलं होतं आणि ते मला माझ्यासाठी ठेवलं होतं गिफ्ट म्हणून. आणि माझ्या तुम्ही काय मुलीने मागितलं होतं हृदय ध्यानात? फक्त छानशी गिफ्ट मिळाली हेच मागितलं होतं हां, ना. गिफ्ट आपण पहिल्या मागायचं दिवशी होतं. तेच बरं. घेतलं. हां, ठीक आहे. हां. हा. आणि मुलीने पण मला म्हणजे काही असं मी न सांगता तिने स्वतःहून भाजी बनवली. म्हणजे मी तिला सुट्टी लागली तर तिने मला असं स्वतःच सांगितलं की आई आज मी बनवते. नाहीतर म्हणजे मुलांकडनं असं काय तुम्ही आपण म्हणजे केलं होतं का एक्सपेक्ट हृदय नाही. ध्यान की मुलीनी काहीतरी करावं? नाही, नाही, हेच.
छानशी गिफ्ट मिळाली हेच केलं होतं. ह्याच्यामध्येच 2 या मला मिळाल्या. बरं ठीक आहे. हे बघा. आणि एक तिसरं आहे हं. आणि एक तिसरं आहे, की मी लिहिलंय ते ग्रुपवर, की मी माझ्या एक ग्रुपमध्ये दुसऱ्या भगिनी एक लोणचे विकतात. तर त्यांची म्हणजे मी दिली होती ऑर्डर, ती मी घ्यायला गेली. तर त्यांनी काय केलं, की त्यांच्या आईने जास्त नवीन दिलं मिरची लोणचं तुम्हाला. दिलेलं. हां, तर त्यांनी मला ते दिलं आणि शिवाय फ्रुट्स पण दिले. आता फ्रुट्स देण्याचं काही म्हणजे हेच नव्हतं. पण त्यांनी मला ते सुद्धा दिलं. त्याच्यामध्ये मग म्हणजे मला हे 4 जर गोष्टी मिळाल्या. केलं ना, तुम्ही जर कोणी पण हृदयध्यान केलं ना, सांगितलंय त्या वेळेपर्यंत म्हणजे 6 ते 7 दिवस सांगितले. 25 150 175 वेळा तुम्हाला करायलाच सांगितले. काय होऊ देत न होऊ देत. सुभाष सर बोला. हात वर आहे तुमचा. हॅलो. बोलायचंय का? हां, बोला सर. हो, हो. सुभाष देशपांडे बोलतोय मी. हां, बोला. मध्यंतरी मी मेसेज पण पाठवला होता ग्रुपवरती. हो, तर मी हो. जे काही कोर्सेस शिकवतो, तर हं. त्याच्याकरता एक ऍडमिशन संदर्भात एक माणूस माझ्याशी संपर्कात होता. तर मग त्या मेसेजमध्ये म्हटलं त्याप्रमाणे पॉझिटिव्ह रिप्लाय आला आणि आज हो, पण ऍक्च्युअली तुम्ही काय केलं त्यांचा होतं हृदयध्यान? हृदय ध्यानामध्ये मी दिवसातनं 4 तारखेपासून ध्यान सुरू केलं आणि दिवसातून 5-6 वेळा होऊ शकलं माझ्याकडनं आणि प्रत्येक वेळेस 2 मिनिट. या पद्धतीने हृदय ध्यान झालं माझ्याकडून. आणि आज प्रत्यक्षात क्लास सुरू झाला आणि थोड्या वेळापूर्वी त्यांच्याकडनं मला पूर्ण पेमेंट सुद्धा आलं. छान. खूप पण छान तुम्ही अनुभव आहे मला. हृदय ध्यानामध्ये काय बघितलं होतं? काय मागितलं होतं असं म्हणतेय मी? मी त्या व्यक्तीबद्दल अ, असं म्हटलं होतं, की त्या व्यक्तीने माझ्याकडे ऍडमिशन घेऊन मी त्यांचा कोर्स सुरू केलेला आहे आणि मला अच्छा, पूर्ण बरं. पेमेंट मिळालं आहे. आता असं मी मी स्टेटमेंट काय घेतलं होतं. म्हटलं तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी घ्या. याने काय होणार आहे माहितीये का? काही वेळेला हं, तुम्ही मागताय ते नाही होणार, पण दुसरंही तुम्हाला हं, लाभदायक होणार. हे इतके हं. रिझल्ट्स त्यांनी वाढत जातात. तर हां, बघा सगळ्यांना मी सांगते पुन्हा एकदा, आपलं आजचं हृदय ध्यानाचं झालंय बोलून. आता मी इथून पुढे बोलणार नाहीये. पण तुम्ही मात्र करायचंच आहे. ते आता किती हं. राहिलेत दिवस? 14 दिवस राहिलेत. मग 14 दिवसात जर तुम्ही नाही केलं तर कसं तुमचं हे येणार आहे. तर आता मी मॅनिफेस्टेशन स्टोरी घेतेय माझी. तुम्हाला लिहायचंय डायरीमध्ये. मी काय माझ्या कौतुकासाठी नाही सांगत आहे तुम्हाला हे. कसं-कसं वापर केला, हे तुम्हाला सांगणार आहे. बघा आता मी काढून ठेवलं तरी पुन्हा तसंच झालं. एवढं मी सगळं काढलं. हं. हा व्हिडिओच आहे केलेला बघा जरा. मी आहे डॉक्टर मंगल हेमंदे, संस्थापक आणि सेक्रेटरी विहंगम टेक्नोहोलिस्टिक ऑर्गनायझेशन. सध्या मी बरेच वर्कशॉप घेत आहे. मॅनिफेस्टेशन, गोल सेटिंग,